विद्यार्थी एकता जिंदाबाद आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करत आदिवासी एकतेच्या वतीने आदिवासी विकास कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मागील 2 वर्षातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आज नाशिक या ठिकाणी आदिवासी विकास भवन म्हणजे 18 ऑगस्टला जो महामोर्चा निघालेला आहे आदिवासी समाजाचा, त्यामध्ये विद्यार्थी जे आहे की आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे, तर हो, जोपर्यंत आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर जखमी झालेल्या 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येते। आदिवासींच्या नोकरी भरती संदर्भातील प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। विद्यार्थ्यांकडून अनधिकृत फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येते। सेंट्रल किचन पद्धत बंद करून समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांप्रमाणे आश्रमशाळांमध्ये दररोज मेस सुविधा सुरू करावी अशी मागणीही आंदोलकांकडून होते। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।